थोडंसं नक्कीच बदल पाहायला मिळते नंदू पाटील यांच्या त्या हेअरस्टाईलवर. एक चांगले हेअरस्टाईल तयार केले. बघा विनंती करतोय नारंगी संघाने देखील रेडी राहायचं आहे आणि कांदरपाडा संघ जर लाईव्ह टेलिकास्ट पाहत असेल तर प्लीज आपण देखील लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा. जर हे दोन्ही संघ जर या ठिकाणी आले असतील आणि ओळा संघ जर आला नसेल तर मग आम्ही नारंगी आणि कांदरपाडा हा संघ ही मॅच पुढे आणणार आहोत. मात्र जर ओळा आणि नवघर ही मॅच संपायच्या आत हे दोन्ही संघ आले तर आपण ती मॅच कंटिन्यू करूया. आडव्या बॅट न स्क्वेअरच्या दिशेने खेळलं गेलं चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी चेतन पाटील आहेत. खूप चांगलं शतरक्षण केलं गेलंय. तानाजी पाटील यांचे सुपुत्र दोन सुपुत्र तानाजी पाटील यांच्या 40+ क्रिकेटमध्ये आपण पाहू शकाल. एक मनोज पाटील इंजरीजमुळे मण्यात थोडंसं बाहेर आहे दुखापतीमुळे. आज त्यांच्या जागी आपण जर पाहिलं चेतन पाटील यांची वर्णी लावण्यात आलेली आहे. तितकासा बदल मी तर म्हणेल वाघबीळ संघामध्ये नाही आहे. जे चेहरे मागच्या सीझनमध्ये पाहिले होते तेच चेहरे या सीझनमध्ये देखील पाहतोय. करून प्रयत्न मणेरा आहे. नंदू पाटील त्याच्यानंतर म्हणायचं गेलं तर पंकज गोंदले गणेश मणेरा त्यानंतर म्हणायचं गेलं तर जवळपास चेतन पाटील डॉक्टर डाकी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आउटसाइड ऑफ स्टंप आहे. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू टाकला गेलाय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धाव फलकावर धावा लागलेल्या त्या 3 40+ क्रिकेटचा विचार केला. जे स्ट्राईक एंडवर बॅटर्स आहेत मित्रांनो वर्धा मास्टर्स टीमचे माजी कर्णधार म्हणू शकतो आपण. 50 धावा एक अर्धशतक राजेश पाटील यांच्या नावावर देखील आहे 40+ क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चांगली गोलंदाजी डॉक्टर स्मार्टी यांच्याकडून. कारण मुर्द्याचं मैदान मी कधीही विसरू शकणार नाहीये. काय बॅटिंग केली होती. भले मुर्दा संघ पराभव झाला त्या ठिकाणी मात्र राजेश पाटलांची ती बॅटिंग अफलातून बॅटिंग केली होती राजेश पाटील यांना. अर्धशतक अगदी माझ्या डोळ्यासमोर आहे. अनेक षटकार मी राजेश पाटील यांच्या बॅटमधून त्या ठिकाणी पाहिले होते. ऑन साइडला मनगड्याच्या सायना चेंडूला डाऊन द ग्राउंड चेंडूला ट्रॅव्हल केलाय. मिड विकेट डीपला चेंडूला फील्ड केलं गेलं. केतन पाटील चेंडूला फील्ड करतायत. धावसंख्या झाली ती 5. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आहे. ओपन मैदान आहे आणि ओपन मैदान असल्या कारणास्तव तुम्ही बघायला गेलं तर पॉवर स्टॉक मार्केट प्लेचा शिकायचं म्हटलं वापर तरी करू शकता. फ्री मध्ये हा एक नियम आहे. मात्र ओपन मध्ये यावर्षी काही नियमामध्ये बदल झाले आहेत. कंपल्सरी सर्कल तुम्हाला हवे आहे आणि कंपल्सरी सर्कल मध्ये तुमचे 2 खेळाडू कंपल्सरी असायला हवेत. हा देखील एक बदल आणला आहे. त्यानंतर फ्री हिट हा आपल्यामध्ये नव्हता. फ्री हिट देखील यावर्षी मंडळानं नियम आणला आहे की फ्री हिट दिला जाईल. चांगली गोलंदाजी डॉक्टर डाके यांच्याकडून आतापर्यंत 5 धावा आणि या पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. अपील केली गेली आहे. चेंडू आदळला गेला आहे म्हणजे बॅटवर लेग बाईचा इशारा. शेवटच्या चेंडूवर सिंगल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस आपण मुर्दा मास्टर्स या टीमची धावसंख्या पाहतोय बिनबाद 6 धावा. मुर्दा मास्टर्स आज जर आपण पाहिलं तर कोणत्या कोणत्या खेळाडूंची वर्णी या टीम मध्ये लागली गेलेली आहे. कारण पहिली स्पर्धा खेळतायत त्याच्यामुळे नक्कीच संघ बांधणी ही चांगल्या प्रकारे केली असेल. संजय भोईर हे या संघामध्ये आहेत. राजेश पाटील असतील. राजेंद्र पाटील देखील या टीममध्ये आहेत. राजेश मात्रे देखील या टीममध्ये आहेत. अजित पाटील आहेत. रोहिदास पाटील देखील आहेत. नयन मात्रे देखील आहेत. त्यानंतर कुंदनला संधी मिळाली आहे. विनायक माची म्हणजे लाला माची हे देखील या संघामध्ये आहेत. आणि दिलीप पाटील यांना या टीममध्ये संधी दिली आहे. 35चा जर खेळाडू म्हणायचं गेलं धनेश मात्रे यांना आज मुर्दा मास्टर्स टीममध्ये संधी मिळालेली आहे. वाघीव टीमकडे जर पाहिलं आपण तर गणेश मणेरा त्यानंतर ज्ञानदेव डाकी त्यानंतर म्हणायचं गेलं तर जवळपास कुंदन आहे. राकेश आहे. नंदकुमार आहे. नवनाथ तुम्हाला पाहायला मिळेल. ज्ञान पाटील तुम्हाला पाहायला ज्ञान पाटील. त्यानंतर म्हणायचं गेलं पंकज केतन त्यानंतर जवळपास निलेश त्यानंतर म्हणायचं गेलं चेतन पाटील. अशा प्रकारे 11 खेळाडूंची वर्णी ही वाघवीळ संघानं देखील आपल्या टीममध्ये लावली आहे. मॅच नो डाऊट रफ अँड टफ क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. काहीही घडू शकतं. काल आपण पाहिलं ग्रासी विकेट असं वाटलं तो उमरमध्ये गुडदेव संघ त्या विकेटवर चांगल्या प्रकारे चेंडूला स्विंग करू शकेल. मात्र ते चित्र दिसत नाही. पेनकरपाडा संघानं उमरमध्ये गुडदेव संघाला पराभूत केलं आणि ते देखील आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. सरळ बॅटने खेळायचा होता. चेंडू खाली पडल्यानंतर थोडासा खाली बसतोय. चांगला चेंडू हाताळला जातोय. त्यानंतर म्हणायचं गेलं तर चांगला स्विंग देखील मिळत होता नो डाऊट या कालच्या विकेटवर. मात्र आज विकेट वेगळे आहे. आजची विकेट वेगळी आहे लक्षात ठेवा. कालच्या विकेटहून आजची विकेट वेगळी आहे. आज तितकीशी ग्रासी विकेट नाहीये.
जी कालची विकेट आपण पाहिली होती. शॉर्ट बॉल ऑन साईडला, डीप लॉंग ऑन रिझनमध्ये फिल्डर आहेत पंकज. चेंडूला फील्ड केलं, नॉन स्ट्राइक एंडला थ्रो दिला जातोय. एकच धाव मिळेल. धावा झाल्यात त्या 7. गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल चेतन पाटील, तानाजी पाटील यांचे सुपुत्र. तानाजी पाटील वन ऑफ द ग्रेट मॅन. खरोखरच 40+ क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणात त्यांनी खेळला आहे. मात्र पॉवर लिफ्टिंगमध्ये अनेक सुवर्ण पदकं त्यांना आपल्या देशाला मिळवून दिलेले आहेत. गावाचं नाव रोशन केलं या व्यक्तीने, इतकंच म्हणेल मी. सरळ बॅटनं यावेळेस चेंडू हवेत खेळला गेला आहे. डॉक्टर ज्ञानदेव डाकी जेलच्या खाली. पहिला धक्का मुर्दा मास्टर्स या टीमला. अजित परततोय डगआउट रिझर्व मध्ये, आउट. मात्र मुर्दा संघाला देखील कमी लेखता कामा नये. ज्याप्रमाणे वाघबीळ संघाजवळ पंकज केतन सारखे खेळाडू आहेत, तशाच प्रकारे मुर्दा संघामध्ये देखील नयन मात्रे, लाला माची सारखे खेळाडू आहेत. आणि हे मैदान नयनसाठी नौकं नाहीये. सर्वाधिक धावांचा विचार केला, नो डाऊट लाला माची वन ऑफ द ग्रेट प्लेयर, सर्वोत्तम खेळाडू आहे मुर्दा संघाचा. कारण मागच्या सीझनमध्ये लालानं चांगली धावसंख्या उभारली होती आपल्या टीमसाठी. मात्र या मैदानावर जर धावसंख्येचा उच्चांक कोणाचा असेल तर तो आहे नयन मात्रे यांचा. अनेक वेळा संकटात सापडलेल्या त्या मुर्दा संघाच्या नौकेला त्याने व्यवस्थित किनाऱ्यावर लावलाय आणि तोच संकट मोचक नयन मात्रे, टीम कॅप्टन, नवनियुक्त टीम कर्णधार मुर्दा मास्टर्स टीमचा मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. बोला सर. हो, 9 चेंडू झालेत. दोन्ही खेळाडू एकदम आतमध्ये आले. म्हणजे नाही, एकाच बॉलवर 2 विकेट नाहीयेत. एका चेंडूवर 2 विकेट नाहीयेत. ज्यावेळेस आउट होतो त्यावेळेस 50चा खेळाडू रिटायरमेंट घेऊ शकत नाही. एका चेंडूवर 2 विकेट देऊ शकत नाही. एखादा चेंडू त्या ठिकाणी खेळावा लागेल. बघा, 50चा खेळाडू 9 चेंडूवर रिटायरमेंट राजेश पाटील तुम्ही घेऊ शकता, पण एकाच चेंडूवर 2 विकेट नाही होऊ शकत. त्याच्यामुळे एखादा चेंडू तुम्हाला राजेश पाटील खेळावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. धावा झाले 7. ऑफ साईडला लॉफ्टेड ड्राईव्ह केले. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये निघून जातो. डॉक्टर डाकी थोडंसं फंबल झालं. चेंडू उचलण्यासाठी उशीर आणि या कालावधीमध्ये या 2 धावा या ठिकाणी राजेशनं मात्र पळवून काढल्यात. आणि या 2 धाव्यानं धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 9. बघ, आता तुम्ही रिटायरमेंट घेऊ शकता. आपण मागच्या वर्षी देखील पाहिलं होतं, असे बऱ्याचदा प्रयत्न केले होते की एकाच वेळा दोन्ही खेळाडू बाहेर जाताना. मात्र तसंच होत नाहीये 40+ क्रिकेटमध्ये. ते राजेश पाटील वयोवर्ष 50 आहे, रिटायरमेंट घेत आहेत आणि त्यांच्या जागी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरतोय दिलीप. एक रणनीती मुर्दा संघाने देखील आखली असेल. यावेळेस लेग ब्रेक स्विंग केला होता चेंडूला. लेग ब्रेकचा मारा केला होता. स्वीप केले गेले चेंडूला. फाईन लेग क्षेत्रामध्ये फील्ड केले गेले बाउंड्री लाईनच्या दिशेनं. ज्ञान पाटील आहेत त्या ठिकाणी. 2 धावे ते काही थांबू शकत नाही. 2 धाव्याने धावसंख्या झाली आहे ती तब्बल 11. कारण ज्यावेळेस ड्रॉ झाला आणि या पहिल्या 4 स्पर्धांचा ड्रॉ जो आहे हा मुर्दा गावदेवी मंदिर या ठिकाणी जी मंडळाची मासिक सभा होती त्या ठिकाणी तो टाकण्यात आला होता. आणि त्यावेळेस चर्चा सुरू झाली होती ज्यावेळेस मुर्दा आणि वाघबीळ संघ ही मॅच ज्यावेळेस लागली गेली होती की कशा प्रकारे तुम्हाला खेळायचं आहे वाघबीळच्या अगेन्स्ट. कारण नो डाऊट वाघबीळ संघाच्या विषयी म्हणायचं गेलं मित्रांनो तर वाघबीळ संघ त्रिमूर्ती आहे. जे एक म्हणजे नंदू पाटील, त्यानंतर म्हणायचं गेलं पंकज गोंधळे, त्यानंतर म्हणायचं गेलं तर केतन पाटील. ही त्रिमूर्ती आहे, ही वाघबीळ संघाची त्रिमूर्ती आहे. आणि या त्रिमूर्तीपैकी काही खेळाडू जर ॲबसेंट असतील, बऱ्याचशा स्पर्धा काही पाहिलेत मी, त्यावेळेस खरोखरच काही स्पर्धांमध्ये वाघबीळ संघाला थोडंसं बॅकफूटला जावं लागलं होतं. खास करून मी म्हणायचं गेलं तर एकसरची स्पर्धा ज्या पराभवाच्या छायेत वाघबीळ संघाला जावं लागलं होतं. त्यानंतर म्हणायचं गेलं तर कांदारपाडा स्पर्धा, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्टेडियम, कशा प्रकारे पराभवाच्या समोर जावं लागले. काही गोष्टी त्यांच्यासोबत देखील घडल्या आहेत.
त्यानंतर मात्र त्या टीमनं स्वतःला सावरलं. कशा प्रकारे आपल्याकडून चुका होत आहेत, कशा प्रकारे आपल्याला सावरायला हवं, आणि त्यानंतर मात्र या टीमनं मागे वळून पाहिलं नाहीये. 9 विजेतेपद या टीमनं पटकावले आहेत. मात्र ज्याप्रमाणे नंबर 1चा संघ पारितोषिक क्रमांक 1 पटकावण्यामध्ये वाघवेळ आहे, त्याचप्रमाणे नंबर 1चा संघ पारितोषिक क्रमांक 3 हे पटकावण्यामध्ये मुर्दा संघ आहे. कारण हा देखील मुर्दा संघाने रेकॉर्ड केला, कारण इतकी पारितोषिक मुर्दा संघाने कुठल्याही सीझनमध्ये पटकावली नव्हती. जी लाला माची यांच्या नेतृत्वाखाली जी पारितोषिक मुर्दा संघाने पटकावली होती मागच्या सीझनमध्ये. 11 धावा फलकावर. कुंदन ठोंबरे कुंडन ट्रॅकवर सॉफ्ट अँड ऑन साईडला ड्राईव्ह केलं गेलं. स्वतः नंदू पाटील चेंडूला उचलण्यासाठी ते नॉन स्ट्राईक एंडला थ्रो, अचूक थ्रो दिला होता. रनिंग बिटवीन द विकेट. नयन मात्रे क्लास. मी म्हटलं ना की नयनची बॅटिंग मला अजूनही लक्षात आहे या मैदानावरची. अक्षरशः म्हणजे ती मॅच पूर्णतः गमावली होती मुर्दा संघानं. मुर्दा संघाची ती मॅच नव्हतीच मी म्हणेन, मात्र त्यावेळेस नयनने ती मॅच मुर्दा संघाला जिंकून दिली होती, आणि हेच ते मैदान आहे. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा फटका खेळला गेलाय. पॉइंट रिझनमध्ये फिल्डर आहे ज्ञानदेव डाकी. एकच धाव मिळेल या ठिकाणी. एकेरी धावेने धावसंख्या झाली ती 14. वाघबीळ संघ आहे. कमीत कमी एक अंदाज वर्तवायचा गेला ना कुणाल, तर माझ्या मते 50च्या पलीकडे मुर्दा संघाला जावं लागेल. तर एक तुम्ही चांगली फाईट वाघबीळ संघाला देऊ शकता. कारण एक प्रकारे म्हणायचं गेलं तर एक लांब लचक अशी स्टारकास्ट आहे वाघबीळ टीम मध्ये. ऑफ साईडला चांगला फटका आहे या ठिकाणी. कव्हर क्षेत्रामध्ये सुद्धा गणेश मनेरे चेंडूला फील्ड करतायत. चांगला थ्रो आहे, अतिशय सुंदर थ्रो फेकला गेलाय, मात्र बॅटर सेफ आहे. 2 धावा येतील. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 16. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय कुंदन ठोंबरे. कुंदनचं षटक पेनकरपाड्याचं मैदान विसरू शकणार नाहीये. बऱ्याचशा मॅचेस कुंदन ठोंबरे जी मॅच कुंदननं जिंकून दिली होती त्यावेळेनंतर मात्र या खेळाडूच्या हातामध्ये कंटिन्युअस बॉल पाहिलाय मी. एक नाईट वॉचमॅन प्रमाणे तो चेंडू कुंदन ठोंबरे यांच्या हातामध्ये दिला होता. गोलंदाज त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता वाघबीळ संघाच्या. त्या मध्ये कुंदन ठोंबरेने जी गोलंदाजी केली होती तिथे मात्र ती गोलंदाजी अक्षरशः प्रभावी ठरली होती, आणि तिथून मात्र कुंदन ठोंबरे यांच्या हातातून चेंडू काही वाघबीळ संघाच्या कॅप्टननं काढला नाहीये. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये कंटिन्यू यूज केलं गेलं कुंदन ठोंबरे यांना गोलंदाजी करण्यासाठी, आणि बऱ्याचशा स्पर्धेमध्ये कुंदन ठोंबरे यांनी चांगलीच गोलंदाजी केली आहे. आणि यावेळेस जरी आपण विचार केला 3 चेंडूमध्ये 5 धावा कुंदन ठोंबरे यांनी खर्च केल्या आहेत. 9 मात्र स्ट्राईक एंडवर. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या 16 झाली आहे. ऑफचा चेंडू ऑन साईडला खेळतोय. डीप लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू निघून जातोय. मागे फिल्डर आहे चेतन पाटील. नॉन स्ट्राईक एंडला वेगाने थ्रो दिलाय. कॉलिंग नव्हती या ठिकाणी. कुठेतरी मी तर म्हणेल दिलीप रेडी नव्हता. नयनचा कॉल होता, मात्र हा ना मध्ये कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग झालं आणि ते टायमिंग चुकलं गेलं. रनआउटच्या स्वरूपात नयन मात्र या ठिकाणी बाद. खांद्यावरी नजल जल साईच्या नगरी. पालुकी घेऊन खांद्यावरी नजल जल साईच्या नगरी. साईच्या नगरी न माझे बाबांच्या नगरी. बघा 40+ क्रिकेट अनेक विक्रम 40+ क्रिकेटमध्ये बनले आहेत. अनेक विक्रम ते 40+ क्रिकेटमध्ये तुटले देखील आहेत. त्याचप्रमाणे हा एक विक्रमादित्य म्हणू शकतोय. मुर्दा मास्टर्स टीममधील आणखीन एक स्टार खेळाडू लाला माची. पाचगणीचं मैदान मी कधी विसरू शकणार नाहीये. कशा प्रकारे त्या पाचगणीच्या मैदानावर ते बॅटिंग केली होती. 156 धावा लाला माची यांच्या बॅटमधून आम्ही पाहिल्या होत्या. एक अर्धशतक या खेळाडूच्या नावावर देखील आहे. कशी दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. सिंगल कंप्लीट केला. लाला माची यांना स्ट्राईक देण्याचं काम त्या ठिकाणी दिलीपनं केलंय. धावा झालेल्या त्या 18. मगासपासून मला कुणाल म्हणतोय दिलीप नाव, पण खऱ्या अर्थाने मी या खेळाडूला ओळखतो ना, हे कुमार नावाने ओळखतो. त्यानंतर मात्र लाला माची हा खेळाडूच चमकला. अनेक संघ म्हणू लागले की जिसके पास लाला है उसकी लाईफ जिंगल आला है. हे असे बरेचसे शब्द आपण बरेच कॉमेंटेटरच्या मुखातून ऐकले होते. पहिला चेंडू अगदी मिडल केला. व्यवस्थित चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं. सिंगलनं मात्र या ठिकाणी धावसंख्या पोचली गेली आहे ती म्हणजेच
19 या धावसंख्येवर 3 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झाला. 19 धावा. शेवटचे 12 चेंडू आहेत. काय येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 20 कुणाल की 25 धावा. नक्कीच काहीतरी धावा या येऊ शकतील. मैदानाच्या आतमध्ये पाणी जातोय, मात्र त्या पाण्यासोबत मैदानाच्या आतमध्ये कदाचित एखादा मेसेज देखील गेला असेल धनेश कडून की कशा पद्धतीने खेळायचं आहे. ऐकूया आपण मधुर धून, त्यानंतर येऊया या मॅचच्या दिशेनं. चला, मैदानाच्या आतमध्ये गेला होता पाणी आणि इथून कदाचित या मॅचची कहाणी काहीशी वेगळी पाहायला मिळेल का. काय मेसेज धनेश कडून लाला माची आणि कुमार पर्यंत पोहोचला गेलाय. नंदू पाटील गोलंदाजी ट्रॅकवर, चांगली लाईन. समोरचा फलंदाज कोण आहे, जितकी ताकद माझी आहे नंदू पाटील यांना पूर्ण कल्पना तितकीच ताकद लाला माची यांची आहे. मी बेस्ट आहे त्याप्रमाणे मुर्दा संघातील हा खेळाडू देखील बेस्ट आहे. त्याच्यामुळे पहिला चेंडू लालाच्या रेंजच्या थोडासा बाहेर ठेवला. पहिला चेंडू मात्र अप्रतिम हाताळला गेला. नंदू पाटील पुन्हा एकदा तयार. यावेळेस शफल होऊन आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेला. डीप स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जातो. नॅन पाटील चेंडूला बाउंड्री लाईनच्या दिशेने फील्ड करतायत. स्ट्राईक एंडला थ्रो जाईपर्यंत इथे 2 धावा या पलून काढल्या जात आहेत. धावांचा वेग वाढवावा लागेल. थोडंसं ॲक्सिलेटरवर आपला पाय ठेवावा लागेल. आणि जी गाडी फर्स्ट अँड सेकंड गिअरमध्ये सुरू होती मुर्दा संघाची, ती आता टॉप गिअरपर्यंत न्यावी लागेल. लक्षात ठेवा, जर सुरुवातीला म्हटलं ना मी की समोरचा संघ वाघबेळा आहे, 50च्या पलीकडे तुम्हाला जायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. आतापर्यंत जर विचार केला आपण तर सिंगल डबलनच मात्र स्कोरबोर्ड सुरू ठेवलाय. आणि एक प्लस पॉईंट की स्कोरबोर्ड सुरू आहे, हा एक प्लस पॉईंट मुर्दा मास्टर्स टीमचा. ऑन साईडला आहे, फ्लाइट खेळला गेलाय. चेंडू हवेत, मागे केतन पाटील होता जेलच्या खाली. एक विश्वासू फिल्डर. शेवटी क्रिकेट आहे मित्रांनो, म्हणतात ना क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. आणि केतन कडून होत आहे त्या ठिकाणी चुकी. कॅच ड्रॉप. लाला माची यांना एक सुवर्ण संधी खेळण्याची मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. काय या संधीचं सोनं केलं जाईल का. थोडेसे नाराज असतील नो डाऊट, मात्र एक फ्लाइटेड स्ट्रोक खेळला होता लालानं. स्लो राम डिलेव्हरी, वेग थोडासा कमी केला होता. स्विंग पाहिला पण लेग ब्रेकचा मारा. चेंडू पडल्यानंतर बाहेर वळतोय. एक अँगल क्रिएट करणारा पण हा चेंडू पडला. नंदू पाटील यांचा एक्सपिरियन्स गोलंदाज आहे, भरपूर अनुभव आहे या गोलंदाजाजवळ. भरपूर उन्हाळे पावसाळे या गोलंदाजांना पाहिलेत. व्यावसायिक स्पर्धा देखील मोठ्या प्रमाणात खेळत आहेत. तो एक अनुभव त्यांच्या जवळ आहे आणि तो अनुभव शेअर करताना नंदू पाटील सॉफ्टनं ऑन साईडला चेंडूला खेळला गेलाय. डीप लॉंग ऑन रिझर्व मध्ये पंकज गोंधले आहेत. चेंडूला फील्ड करतायत, फक्त सिंगल. एका धावीवर थांबावं लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत होत आहे बागवेल टीम कडून. धावसंख्या होत आहे ती म्हणजे तब्बल 23. एकही मोठा फटका नाहीये. पहिलं षटक आपण पाहिलं 6 धावेचं, दुसरं षटक आपण पाहिलं तर 5 धावेचं, तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. चौथं षटक नंदू पाटील हाताळतायत. आतापर्यंत 4 धावा देत आहेत, ते देखील 5 चेंडू मध्ये. इथून धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. अक्रॉस खेळायचं होतं. अपील मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी केली जात आहे. काय निर्णय पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. दोन्ही पंच चर्चा करते. एका साईडला गुणेश म्हात्रे जे मंडळाचे अधिकृत पंच आहेत, तर एका साईडला नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे पंच मिस्टर गंभीर. योग्य ते निर्णय पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. यस, इथे बाद दिलं जात आहे. लाला माची कदाचित बॅटची एज, त्यानंतर चेंडू अंगावर आदळला गेला. त्यानंतर चेंडू मात्र यष्टीरक्षकानं तो पकडला. एक मोठी विकेट, एक मोठा धक्का मुर्दा मास्टर्स टीमला. मिस्टर लाला माची परतीच्या मार्गी आउट. H2O.
थँक्यू डीचे. पुन्हा एकदा मी कॉल देतोय. बघा ओळा संघ हा ट्रॅफिकमध्ये अडकला आहे, त्याच्यामुळे या तिसऱ्या मॅचपर्यंत ते पोचण्याचा प्रयत्न करतायत, पण थोडंसं अवघड आहे. त्यांचा मेसेज आला होता. मात्र कांदरपडा संघ जर या ठिकाणी आला तर त्या संघाला त्वरित नारंगी संघासोबत खेळावं लागणार आहे. त्याच्यामुळे नारंगी संघानं देखील रेडी राहायचं आहे आणि कांदरपडा संघानं देखील लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करायचा आहे. चौथा सामना आहे, मात्र ओळा संघ ट्रॅफिकमध्ये अडकल्या कारणास्तव या ठिकाणी जो चौथा सामना आहे हा आम्ही तिसरा खेळणार आहोत आणि तिसरा सामना कदाचित चौथा होऊ शकेल. कदाचित मी म्हटलं, ही मॅच संपायच्या अगोदर ओळा संघ जर इथे आला तर ओळा आणि नवघर ही मॅच आपण खेळूच. मात्र जर आला नाहीये तर मागचे जी मॅच आहे नारंगी आणि कांदरपडा ही मॅच आपण आधी खेळवणार आहोत. नवघर संघ तर या ठिकाणी दाखल झाला. नवघर संघाचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम नवघर मास्टर्स, आपलं हार्दिक स्वागत आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं. मॅचच्या दिशेने जाऊया. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्या त्या 23. आता मात्र शेवटचे चेंडू आणि पंकज गोंधळे गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू हाताळला होता, फक्त चेंडूला दिशा दिली गेली, कट केलं होतं. सिंगल इथे मिळेल. एका धावेनं मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 24. पंकज गोंधळे. व्हेरिएशन आहे, क्वालिटी आहे, क्वांटिटी देखील आहे या गोलंदाजामध्ये. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक बऱ्याचदा आपण भरपूर स्पर्धांमध्ये हे मातीचं विकेट आहे, मात्र ॲज अ कॉन्क्रीट विकेटवर देखील चांगली गोलंदाजी पंकज गोंधळे याने केली. कुंदन आहे, हा देखील एक स्विनचा सुलतान, मुर्दा मास्टर्स टीमचा लेफ्ट हँड बॅटर, नामवंत हा देखील खेळाडू आहे. 1 या 2 मोठे फटके. शेवटचे 5 चेंडू आहेत आणि या 5 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले तर ते 2 मोठे फटके त्या 12 धावा मुर्दा संघासाठी लढण्याची ताकद बनू शकेल. चला वेळेकडे लक्ष द्या प्लीज. वेळेचं बंधन हा नवीन वेळेचा एक नवीन नियम ऍड केलाय, लक्षात ठेवा. कैलासजी म्हात्रे साहेब आपल्या मंडळाचे सहसचिव यांनी ते नियम जे आहेत ते ओवळा या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवले होते. एकदा इथे मिळेल. फुल टॉस चेंडू होता, तो फुल टॉस चेंडू मात्र मिस केला कुंदननं. तो फुल टॉस माझ्यामध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकणं गरजेचं होतं. 2 धाव इथे मिळतील आणि 2 धावेने धावसंख्या झाली आहे ती 26. नवघर मास्टर्स टीम कॅप्टन जर आला असतील तर प्लीज जो काही पेपर वर्क आहे तो करण्यासाठी आपण यायचं आहे. नवघर मास्टर्स गणेश पाटील, गणेश दादा आपण प्लीज वर या, नाही तर राजेश पाटील तुम्ही आलात तरी चालेल. कोणीतरी या, जे पेपर वर्क आहे तो करून घ्या आपण. इनसाइड आउटचा फटका हवेत खेळला गेला. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी चेतन पाटील. चुकी मुळीच होणार नाहीये. आणखीन एक धक्का मुर्दा मास्टर्स संघाला. मिस्टर कुंदन परतीच्या मार्गी आउट. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 26 धावा या फळकावर लागल्या गेल्यात. कुंदन वाद झाले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. संजय भोईर येत आहेत. ऑफ साईडला चेंडूला कट केलं गेलं. स्वीपर पॉइंट मध्ये फील्ड केलं गेलं चेंडूला. केतन कडून 1च धाव मिळेल. बघा एकही मोठा फटका नाही या इनिंगचा. आपण विचार केला कुणाल तर एकही मोठा फटका नाहीये. एखादा चौकार, एखादा षटकार येणं गरजेचं होतं, मात्र सिंगल डबल ज्या खेळाडूंना विश्वास होता. एक तर नयन मात्रे लवकर बाद झाले, दुसरे म्हणजे लाला माची हे लवकर बाद झाले. ह्या ज्या 2 विकेट आहेत मुर्दा संघाच्या, विकेटवर जास्त वेळ राहणं गरजेचं होतं. शेवटचे 2 चेंडू असतील. पुन्हा एकदा फुल टॉस आहे, मात्र स्लो एक ऑन साइड ऑफ साइडला चांगला फटका आपण हा पाहिलाय. 2 धावेचा प्रयत्न संजयने केला होता. स्लोराम फुलटॉस चेंडू हाताळला गेला होता, मात्र त्याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाहीये. संजय देखील रनआउटच्या स्वरूपात बाद झाले आहेत. सिंगल इथे मिळेल. एकेरी धावेने स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. मुर्दा मास्टर्स या टीमचा संघ पोहोचतोय तो म्हणजे 28 या धाव संख्येवर. DJ Vaibhav in the mix.
थँक्यू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत रोहिदास. गोलंदाज पंकज तयार. यावेळेस ब्रेक केलाय. चेंडू पडल्यानंतर कट झाला, आत वळतोय चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवर देखील ही विकेट आहे की डॉट आहे बॉल? विकेट आहे. स्टंपच्या स्वरूपात, स्टंपिंगच्या स्वरूपात याच्या ठिकाणी फलंदाज बाद होत आहेत ते म्हणजेच कुमार. संघ थांबला गेला मुर्दा मास्टर्स. 28 या धाव संख्येवर मुर्दा मास्टरचा संघ थांबला गेलाय आणि 29 धावा या विजयासाठी समोर ठेवल्या आहेत वाघवेल टीमच्या. देसावची पारू नेसली गो नवा सारा. देसावची पारू नेसली गो नवा सारा. चल गो चला गो पारू दर्याचे गेला. चल गो चला गो पारू दर्याचे गेला. लिंगालाय सोन्याचा मान देवाला दर्याचा. देवा वाटल नको दर्याला, नको उजार पारू घराला. आज पूर्वेचे दिसाला पोरची निघालाय दमानीला. कोलियो काशीराम नातवा पोर करलय धंद्याला. निजाव चल पाव्याची रास घालवला. आगरी कोळी समाज. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतोय. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी एनसीसी चषक 2000 एनसीसी मास्टर चषक 2025 या सीझनची आपण ही पहिली स्पर्धा मित्रांनो खेळतो. आणि मी नेहमीच म्हणत आलोय की आगरी कोळी समाज सामाजिक संस्था हे फक्त मंडळ नाहीये आणि हे फक्त मंडळ क्रिकेट पुरता मर्यादित नाहीये, तर या मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य देखील केली गेलेली आहेत. फक्त धार्मिक कार्य असू द्या किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये मदत काही खेळाडूंना केली गेलेली आहे, किंवा जर आपण पाहिलं तर पूरग्रस्तांना देखील बरीचशी मदत ही मंडळांना केलेली आहे. आतापर्यंत एकूण मदत आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेनं अनेक सामाजिक कार्यासाठी 15,55,861 रुपये इतकी रक्कम आगरी कोळी समाज सामाजिक संस्था तसेच या संस्थेच्या माध्यमातून 23 संघानं हे आतापर्यंत केले आहे. मित्रांनो 40+ क्रिकेट फक्त क्रिकेट नाही आहे, तर एक सामाजिक बांधिलकी आहे, आपल्या समाजाचा एकोपा आहे आणि मैत्रीचं नातं टिकवणारं क्रिकेट म्हणजे 40+ क्रिकेट. अशाच क्रिकेट सोबत आपण जुडलो आहोत मित्रांनो. आज अनेक मित्र परिवार आपल्या सोबत आहे, अनेक गावामध्ये आपली ओळख आहे आणि आज अनेक असे काही खेळाडू आहेत बघा, जे खेळाडू आतापर्यंत लाईव्ह क्रिकेट खेळते आहेत, जे खेळाडू ज्यांचं क्रिकेट खेळून झाले आहे, मी म्हणेन म्हणजे जे रिटायरमेंटच्या आसपास गेलेले आहेत, अशा खेळाडूंना देखील ज्यावेळेस वैद्यकीय उपचारासाठी मदतीची गरज असते त्यावेळेस आगरी कोळी समाज सामाजिक संस्था आणि या संस्थेच्या माध्यमातून खेळणारे 23 संघ नेहमीच धावून आले आहेत. त्यामुळे एक सामाजिक बांधिलकीचं नातं जोपासणारी संस्था जर कुठली असेल तर ती आहे आगरी कोळी समाज सामाजिक संस्था. चला या वळू आपण या मॅचच्या दिशेने मित्रांनो. लो टोटल मॅच आहे, मात्र कदाचित हाय टाईट मॅच व्हायला वेळ लागणार नाहीये. 29 धावा आहेत आणि या 29 धावा जर मुर्दा संघाला डिफेन्स करायचे असतील तर मुर्दा संघासमोर एकच क्वेश्चन मार्क आहे, तो म्हणजे विकेट. जर अगदी योग्य वेळेवर इंटरवल होत राहिला गुलदस्त्यामध्ये तर वाघवेल संघाच्या विकेट जर मुर्दा मास्टर्स टीमनं काढल्या तर कदाचित या 29 धावा डिफेन्स करू शकतील. असं नाहीये की बघा 29 धावा आहेत, वाघवेल सारखा बलाढ्य संघ आहे, हा संघ करू शकतो, नाहीये. मनामध्ये जिद्द असायला हवी, संघर्ष मनामध्ये
इच्छा असायला हवी संघर्ष करणे. म्हणतात ना की चर्चा करा, पण चर्चा कशा गोष्टीची करा. चर्चा विजय होण्याची करू नका, चर्चा संघर्षाची करा. मेहनत करा. 29 धावा देखील तुम्ही डिफेन्स करू शकता. वाघवेल संघ एक मोठा संघ गणला जातोय. कारण आतापर्यंत जर क्रिकेटच्या कागदोपत्री इतिहासामध्ये आपण पाहिलं तर सर्वाधिक विजेतेपद पटकावणारा संघ आहे. मॅच ऑन, ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. पहिलं षटक, पहिला चेंडू, क्या बाद आहे. काय चेंडू टाकला गेलाय. नयन मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर आहेत आणि अप्रतिम पहिला चेंडू पडल्यानंतर आत वळण घेतोय. थोडस अडचणीमध्ये आणलं होतं, विचार करण्यासाठी लावलं या चेंडूनं गणेश यांना. गणेश मनेरा वन ऑफ द ग्रेट प्लेयर, सगळ्यात मोठी केली गणेश मनेरा म्हणायचं गेलं. मी खास करून लोणावळा कप 82 धावा कुठल्या होत्या खेळाडूनं, ती एक सर्वात मोठी खेळ आहे. ऑफ साईडला भरपूर बाहेर वळतोय, पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. मग तो वन ऑफ द ग्रेट मी म्हणेन प्लेयर, कारण अनेक वर्ष वाघवेल संघ किती वर्षापासून खेळतोय आणि कितीतरी वर्ष गणेश मनेरा त्या टीमचं कॅप्टनशिप करतोय. नयन मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर, ऑन साईडला अगदी गुडघ्याला वाकून स्ट्रोक खेळलाय. इथे विकेट घेतले. मी म्हटलं ना की एका विकेटने चालणं नाहीये, तर विकेट तुम्हाला गुलदस्त्यामध्ये घ्यावे लागतील वाघवेल टीमच्या, तर या 29 धावा डिफेन्स होतील. पहिली विकेट, पहिला गडी बाद. मिस्टर गणेश मनेरा बॅक टू द पॅव्हिलियन, आउट. डॉक्टर डाकी, डॉक्टर ज्ञानदेव डाकी आणि वाघवेलच्या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं, नंदू पाटील यांच्या विषयी जर म्हणायचं गेलं मित्रांनो, खरोखरच टेनिस क्रिकेट चांगल्या पद्धतीनं वाघवेल संघाकडून, वाघवेल गावाकडून खेळलं जातं. मात्र मागच्या वर्षीचा उपक्रम वाघवेल नगरवासियांचा, नंदू पाटील अँड कंपनीचा, मागच्या वर्षी ज्याप्रमाणे आपण प्रत्येक गावोगावी आपण प्रीमियर लीग पाहतोय, पुरुषांच्या प्रीमियर लीग आपण पाहतोय, मात्र त्या ठिकाणी वाघवेलच्या मैदानावर प्रथमच मागच्या वर्षी महिलांची प्रीमियर लीग झाली होती. वुमन वाघवेल प्रीमियर लीग नंदू पाटील यांनी ऑर्गनाईज केली होती. ऑफ साईडला चेंडूला कट केले गेले आहे. फिल्डरला प्रयत्न करावे लागतील चेंडूला अडवण्यासाठी. संजय भोई चेंडूच्या मागे पळते आहे. 2 धावा तर कंप्लीट झाल्या आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न कॉल दिला जातोय आणि थ्रो येईपर्यंत 3 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट. बघा लक्ष तोकडा आहे. इथे देखील वाघवेल संघानं एक बदल केलाय. राकेश या नेहमीच या खेळाडूला आपण जवळपास 6व्या-7व्या क्रमांकावर खेळताना पाहतोय. या खेळाडूला वाघवेल संघानं पुढे आणलंय. टोटल कमी आहे. बघूया तुझ्याकडून कशा प्रकारे आपल्या टीमसाठी बॅटिंग होते. कदाचित हे देखील प्लॅनिंग असेल, सक्सेस होतोय की नाही राकेश याकडे लक्ष असते टीमचं. तर बोलतोय त्या वुमन प्रीमियर लीगच्या वतीनं. बघा ज्या महिलांनी कधीही बॅट हातामध्ये घेतली नव्हती त्या महिलांच्या हाती बॅट दिल्या होत्या नंदू पाटीलनं. खूप मजा आली होती ते वुमन प्रीमियर लीग वाघवेलच्या त्या स्पर्धेला. नाईन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, धावसंख्या 4. चांगला चेंडू आहे, चांगली लाईन या ठिकाणी पाहायला मिळते. जागेवरून आज तो खेळण्याचा प्रयत्न केला होता राकेशनं आणि जवळजवळ व्हाईट लाईनच्या त्या जवळून चेंडू मात्र पाहिला, पण व्हाईट यॉर्करचा मारा मात्र त्या ठिकाणी केला होता. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक सुरू आहे. पुन्हा एकदा स्विंग, पुन्हा एकदा टर्न, मातीचं विकेट आहे. बऱ्याचशा स्पर्धा आपण नागरिक कोळी सामाजिक संस्थेच्या खेळतोय मित्रांनो, त्या कॉन्क्रीटच्या विकेटवर, सिमेंटच्या विकेटवर. इथे मात्र या मातीच्या विकेट खेळण्याची संधी आहे बघा. आणि या मातीच्या विकेटचा फायदा जे स्विंगचे सुलतान आहेत, फक्त नयन मात्र नाही आहेत, ते कुंदन सारखा गोलंदाज देखील मुर्धा टीम मध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामुळे कुंदनला या मातीच्या विकेटचा किती फायदा मिळू शकेल. डान्सिंग डाऊन द पिच, पुढे येऊन चेंडूला खेळलं गेलं. शॉर्ट मिड विकेट मध्ये राजेश पाटील आहेत. सिंगल फक्त या ठिकाणी मिळणार आहे. एका धावेनं षटकाची समाप्ती होते. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली गेली आहे ती 6. एक बाद 6 धावा. गणेश मनेरा हा फलंदाज बाद झालाय. जर आपण दोन्ही संघांचं कंपॅरिझन पाहिलं, ज्यावेळेस मुर्धा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो त्यावेळेस देखील पॉवर प्लेच्या त्या षटकामध्ये मुर्धा संघानं देखील 6 धावा बनवल्या होत्या. मात्र प्लस पॉईंट त्यावेळेस मुर्धा संघाचा एकही विकेट नव्हता. इथे मात्र वाघवेल संघ पहिल्या षटकामध्ये 6 धावा उभारतोय, मात्र एक विकेट ही वाघवेल संघाची पडली आहे. 24 चेंडू 23 धाव, 24 चेंडू 23 धावांची गरज आहे. एखादा आणखीन कमी धावेचं षटक, म्हणजे म्हणायचं गेलं तर एखादा कंजूस गोलंदाज 3 धावा 4 धावा असं काही एखादं षटक आलं तर कदाचित या मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट निर्माण होऊ शकेल. 35 इयर ओल्ड 35 वयोगटातील गोलंदाज मिस्टर धनेश यांच्या हाती चेंडू दिला जातोय.
समोर आहेत डॉक्टर ज्ञानदेव डाकी. पहिला चेंडू शॉट बॉल होता. यावेळेस अप्परकटच्या माध्यमातून स्ट्रोक खेळला गेलाय. चेंडू जातो थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. अडवणं त्या ठिकाणी गरजेचं होतं, मात्र त्या ठिकाणी चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. एक चौकार आल्यानंतर लगेच चर्चा त्या ठिकाणी करण्यासाठी गोलंदाजासोबत टीम कॅप्टन नयन मात्र हे व्हायला हवं. कारण बघा 29 धावा नाहीयेत, 29 धावा डिफेन्स करायचे. हे मात्र हा संघर्ष आहे मुर्दा संघाचा की मोठे फटके जाता का म्हणे. सिंगल डबल राहू द्या, मॅच शेवटच्या त्या ओव्हरपर्यंत जायला हवी. हा प्रयत्न असेल मुर्दा संघाचा. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले, चेंडूला टॅप केले गेले. पॉइंट रिझर्व्ह चेंडूला फील्ड केले गेले. एकदा तर वेगाने पुढे गेले. थ्रो थोडासा उशिरा, भरपूर उशिरा थ्रो आलाय. वेगानं थ्रो जर आला असता कदाचित डेंजर झोन मध्ये डॉक्टर डाके होते. 2 धावा आणि हेच करायचंय वाघवेल संघाला. काय करायचंय, 29 धावे टार्गेट आहे. 30 चेंडू 29 धावा. सिंगल डबलनं स्कोरबोर्ड सुरू ठेवायचं आहे, हे वाघवेल संघाचं लक्ष आहे. आणि इथे मात्र मुर्दा संघाला सिंगल डबल थांबवायचे आहेत. काही चेंडू डॉट, काही चेंडू विकेट्स. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 12. यावेळेस हवेत खेळला गेलाय. चेंडू हवेत आहे. मागे फिल्डर रोहिदास, अजित आहे त्या ठिकाणी. चुकी मुळीच होणार नाहीये. दुसरा धक्का वाघवेल टीमला. मिस्टर ज्ञानदेव डाकी परतीच्या मार्गी आउट. थँक्यू डीजे पंकज गोंधळे. आणखीन एक स्टारकास्ट खेळाडू. या अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या मालिकेचा विचार केला 2024-2025 तर टॉप 10 ही जी रँकिंग आतापर्यंत पाहिली आहे त्या टॉप 10 नाही तर मी म्हणेन टॉप 5. या टॉप 5 रँकिंग मध्ये जवळपास वाघवेळचे हे 3 खेळाडू आहेत. पंकज गोंधळे, त्यानंतर म्हणायचं गेलं तर नंदू पाटील, त्यानंतर म्हणायचं गेलं तर केतन. त्याच्यामधील एक स्टारकास्ट खेळाडू पंकज गोंधळे स्ट्राईक एंडवर येत आहेत. सर्वाधिक षटकार प्रफुल्ल आणि जवळपास पंकज अगदी म्हणायचं गेलं तर ते अक्षरशः बरोबरी आहे षटकारांची. केतन देखील त्यांच्या सोबत आहे. विथ द स्विंग खेळायचं होतं. क्या बात आहे. पहिल्या चेंडू बीट केलाय. कदाचित मॅच लवकर फिनिश करायची आहे या उद्दिष्टानं मात्र पंकज गोंधळे मैदानाच्या आतमध्ये आलेला मोठा प्रहार या चेंडूवर करण्याचा प्रयत्न केला होता. एका मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायचं होतं, मात्र काय चेंडू टाकलाय. अप्रतिम चेंडू टाकलाय या ठिकाणी धनेशनं. बीट केलाय पंकज गोंधळेला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत धावा आहेत त्या 12. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. 29चा पाठलाग करतोय वाघवेल संघ. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू आहे. क्या बात आहे. वेल डन. 35 इयर ओल्ड व्यावसायिक क्रिकेट खेळणारा गोलंदाज आहे. आतापर्यंत आपण कालच्या दिवसामध्ये ज्या काही मॅचेस पाहिलेत, कालच्या दिवसामध्ये जे काही संघ दाखल झाले होते बघा, बऱ्याचशा संघामध्ये नाव लौकिक खेळाडू 35 वयोगटात होते. याचं कारण तर जवळपास जो पट्टा आहे म्हणजे मीरा भाईंदरचा पट्टा म्हणा, वसई पट्टा म्हणा, या पट्ट्यामध्ये आतापर्यंत मॅचेस सुरू झाल्या नाहीत. त्याच्यामुळे शनिवार रविवार खाळे असल्या कारणाचं हे व्यावसायिक खेळाडू आपल्याला आज 40+ क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहेत. शॉर्ट बॉल आहे, फिरून खेळायचं होतं. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. कदाचित हाईट फॅक्टर गंभीरच्या लक्षात आला असेल. चेंडू पडल्यानंतर उचली घेतली होती, या कारणास्तव मात्र लेग बाईज करत येत आहेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फळकावर लागल्या गेल्या त्या 13 धावा. 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत वाघवेल संघाला त्या 16 धावा. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग, चैताचे महिन्या
थँक्यू. थोडंसं डीजे तुम्हाला थांबवतोय. कांदरपडा संघ कांदरपडा संघ दाखल झालाय का? अशोक भगत टीम कॅप्टन कांदरपडा. अशोक भगत पूर्ण संघ आलाय का? ओके चला या टॉस साठी या. नारंगी संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे. आपण जो चौथा सामना आहे नारंगी वर्सेस कांदरपडा हा सामना आपण पुढे खेळवत आहोत. अवांतर चेंडू आहे. व्हाईटचा इशारा. याचं कारण देखील मी तुम्हाला सांगतोय कारण ओवळा संघ अजूनही ट्रॅफिक मध्ये आहे. त्याच्यामुळे तो संघ थोडासा उशिरा या ठिकाणी दाखल होईल. त्यामुळे आपण तो जो सामना तिसरा आहे ओवळा वर्सेस नवघर सामना तो आपण थोडासा मागे आणतोय. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा फटका आहे. स्वीपर पॉइंटच्या दिशेने चेंडू दन 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 निघून जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चला या अशोक भगत संपूर्ण संघ आपला आला असेल तर आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि नारंगी टीम कॅप्टन योगेश आपली प्लेअर लिस्ट घेण्यासाठी वर या. योगेश जी फॉर्मॅलिटी आहे माझ्याकडून पेपर जे आहेत ते आपण घ्यायचे आहेत आणि साईन करायचे आहे. टीम कॅप्टन नारंगी ऑन साइडला जोरकस फटका अराउंड द कार्पेट. वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये नयन मात्र चेंडूला फील्ड करतायत. 2 धावा इथे देखील मिळतील. थ्रो चांगला होता मात्र तो गॅदर करताना नाही गोलंदाज झाला. धावा झाल्यात त्या 20. 9 धावांची अजूनही गरज विजयासाठी. धावा झाल्यात 21. 8 धावांची अजूनही गरज आहे. बघा भले 29चं जरी टार्गेट असलं तरी मात्र कौतुक मुरदास संघाचं. कारण पंकज गोंधळे सारखा नामवंत बॅटर हा क्रीजवर आहे. एकही मोठा फटका या खेळाडूला खेळू दिला नाहीये. हा एक प्लस पॉइंट असेल. एक चौकार आपण पंकज गोंधळेंच्या बॅटमधून पाहिला होता. डायरेक्ट हिट तर झालाय. बॅटर सेफ आहे. पंच स्क्वेअर लेग पंच वळतायत 3ऱ्या पंचांच्या दिशेनं. चला आपण या चेक करूया की पंकज गोंधळे सेफ आहेत की डेंजर झोन मध्ये आहेत. इथे तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे थ्रो लागला गेलाय. क्रुशियल मोमेंट आहे इथे. हा पंकज गोंधळे पोचला आहे की नाही चेक केलं जात आहे. काय तिथे निर्णय येईल 3ऱ्या पंचांचा DBN लाईव्हच्या माध्यमातून. या ठिकाणी संपूर्ण क्षणाची व्यवस्थित चेक केली जात आहेत. बघा कुणावरही अन्याय होऊ नये याची पूर्णतः दक्षता घेतली आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळानं. लाईव्ह टेलिकास्टचा पुरेपूर फायदा. इथे पंकज गोंधळे थोडेसे मागे राहिले आहेत. इथे OUT आउट रनआउटच्या स्वरूपात. ही एक आणखी मोठी विकेट. पंकज गोंधळे इथे बाद. मला बोलून बघतो आई बापाला ते तयार होतील का.
थँक्यू. टीचे धावा झाल्या आहेत त्या 21 आणि 21 या आकड्यावर पंकज गोंधळे यांची रनआउटच्या स्वरूपात विकेट. 21 आकडा म्हटलं तर गणपती बाप्पांचं हे नाव आपल्याला आठवेल. शुभ आकडा आहे. न्यू बॅटर या ठिकाणी येतोय मिस्टर नंदू पाटील. याच व्यक्तीच्या विषयी मी मगाशी चर्चा केली की या व्यक्तीनं त्या वाघवेळच्या नगरीमध्ये वुमन वाघवेळ प्रीमियर लीग, महिलांसाठी प्रीमियर लीग क्रिकेट, टेनिस क्रिकेटची एक सगळ्यात मोठी स्पर्धा आणली आहे. ते म्हणजे नंदू पाटील स्ट्राईक एंडवर आहेत. ऑफ साईडला बॅकपुढे जाऊन कट केलं. इथे काय 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 कॅच मिळेल का नाहीये. अगदी ओंजळीत अगदी जोडीत तो झेल पडला होता. जवळ 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 असं वाटलं की तो झेल पकडलाय रोहिदासनं. मात्र अंतिम क्षणी ती जोडी फाटली गेली. तो झेल आहे तो जमिनीवर पडला गेला. ही जर विकेट या क्षणी पडली गेली थोडीशी मजा आली असती या मॅच मध्ये. मात्र एक संधी नंदूला खेळण्यासाठी. धावा झाल्या त्या 22. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय केसरीचे भोईर साहेब यांचं इथे आगमन झाले. त्यांचं देखील नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. डायरेक्ट हिट. इथे देखील डायरेक्ट हिट करायचं. इथे देखील संधी आहे. इथे देखील संधी आहे. काय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये वाघबीळ टीम कडून. इथे आणखीन एक विकेट रनआउटच्या स्वरूपात राकेश बाद होतोय. काय नक्की कळत नाहीये. व्यवस्थित कॉलिंग नाहीये आणि या चुका कदाचित नडू शकतील वाघबीळ संघाला. विकेट डाऊन. आउट. थँक्यू. चला आपण टॉस करूया. चला वेळ आहे. षटक संपलाय. वेलकम उपाध्यक्ष साहेब केसर भोईर साहेब. आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि मी भोईर साहेबांनाच विनंती करतोय. भोईर साहेब आपण आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करावी. एका साईडला नारंगी संघ असेल तर एका साईडला कांदरपाडा संघ असेल. दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये रेडी आहेत. योगेश करत टॉस करून घेऊया. प्लेयर लिस्ट अगोदर आपली रेडी करा. तेवीस धावा झाल्यात. 12 चेंडू 6 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय मिस्टर विनायक माची. टेनिस क्रिकेट जगतानं या खेळाडूला नाव दिले लाला. लाला माची या नावानं मात्र प्रख्यात असा हा खेळाडू आहे जो गोलंदाजी ट्रॅकवर आहे. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्ञान. नंदू पाटील चर्चा करतायत. इथे आणखीन जर काही धावा जर आल्या असत्या ना म्हणजे जवळपास आता जो 29चा आपण आकडा आपण पाहतोय हा आकडा कदाचित 40 या 45च्या घरामध्ये असताना तर आणखीन मजा आली असती या मॅचला. ज्ञान पाटील. लालामाची प्रभावी गोलंदाजी लालाकडून केली जाईल का. काय या ओव्हरमध्ये 2 या 3 विकेट मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाणार का तोच प्रयत्न आहे. सॉफ्ट हँडनं हलक्या हाताने चेंडूला ऑन साईडला ड्राईव्ह केलं गेलं. डीप मिड विकेट क्षेत्रामधून अजित वेगन आला चेंडूला उचलण्यासाठी. तत्पूर्वी मात्र या 2 धावा इथे कंप्लीट. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 25. 4 धावांची अजूनही गरज आहे. नेक्स्ट मॅच एका साईडला असेल नारंगी जो यजमान संघ आहे घरचा संघ आहे तर दुसऱ्या साईडला आहे मुंबई परिसरातील एक नामांकित संघ कांदरपाडा संघ. प्रयत्न हाच सुरू आहे की या 6 धावा ज्या 4 धावा ज्या आहेत त्या मी डिफेन्स करून मिस्तान स्टोक आहे. चेंडू हवेत कुमार जेलच्या खाली. यावेळेस आणखीन एक धक्का वाघबीळ संघाला. मॅच अजूनही संपली नाहीये. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जरी धावसंख्या तोकडी असली तरी या धावसंख्येला आम्ही थांबवू शकतोय. वाघबीळ संघाला आणखीन एक धक्का. ज्ञान पाटील परतीच्या मार्गी. आउट. 15 दिवसाचा केलं तो यो शिमगा. 15 दिवसाचा केलं तो यो शिमगा. यो शिमगा यो शिमगा.
थँक्यू. बघा बऱ्याचशा खेळाडूंना असं वाटत असेल की अजून केतन पाटील का उतरत नाहीये. सिक्सर किंग म्हणू शकतो आपण त्याला, मात्र धावसंख्या थोडीशी कमी आहे. जवळपास अजूनही विजयासाठी 4 धावांची गरज आहे. त्याच्यामुळे नक्कीच जे खेळाडू थोडेसे मागे येत आहेत, म्हणजे 7व्या 8व्या क्रमांकावर जे खेळाडू खेळण्यासाठी येत आहेत त्या खेळाडूंना आधी संधी दिली गेली आहे या ठिकाणी खेळण्यासाठी. बघा नवनाथ या खेळाडूला पुढे आणलाय. ऑफसाईडला कट केले आहे. राजू आहे त्या ठिकाणी. 1 धाव इथे मिळेल. धावा झाल्या त्या म्हणजे 26. 3 धावांची गरज आहे. जवळजवळ जर मुर्दा टीमचा विचार केला तर मला वाटते 4 ते 5 राजेश आहेत. राजेंद्र, राजेश, आज जितके राजेश घेऊन मुर्दा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला होता. लालामाची समोर आहेत. आणखीन एक स्टारकास्ट नंदू पाटील समोर फलंदाज. विथ द स्विंग खेळायचं होतं. ज्याप्रमाणे आपण देहबोली पाहतोय लालामाची यांची, काहीही कॅच सुटली गेली का हा प्रश्नचिन्ह अनेकांच्या मनामध्ये असेल. इथे कदाचित तसं काही घडलं गेलं आहे, कारण ज्याप्रमाणे लालामाची यांची देहबोली आपण पाहिली थोडीशी नाराज झाले ते यष्टीरक्षकावर. आठ चेंडू आणि 3 धावांची गरज होती. देखील चेंडू यष्टीच्या मागे. क्या बाद आहे. 2 स्टार का सामने आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर मुर्द्याचा स्टार खेळाडू लालामाची, तर वाघवेलच्या त्या स्ट्राईक एंडवर नंदू पाटील आहे. दोघांची जुगलबंदी पाहायला मिळते आणि ही जुगलबंदी मिस पाहत नाहीये तर अनेक खेळाडू पाहत आहेत. लाईव्ह टेलिकास्ट मध्ये देखील भरपूर खेळाडू पाहत असतील. आतापर्यंत 2 चेंडू डॉट आलेत. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि 7 चेंडू मध्ये धावा करायचे आहेत वाघवेल टीमला, त्या 3. बॅकफुटला जाऊन चेंडूला पुश केलंय. फक्त सिंगल मिळेल. 1 धाव. बघा मी म्हणेल या मॅचचा निर्णय काही लागू द्या, वाघबेळ जिंकू द्या किंवा मुर्दा संघ जिंकू द्या, ही मॅच म्हणजे 29 धावा एक लो टोटल म्हटलं जातं. ही 29 धावेची लो टोटल मॅच ही शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली. यामध्ये नक्कीच काही खेळाडू समाधानी असतील की भले काही निर्णय येऊ द्या, कुठलाही संघ जिंकू द्या, मात्र ही मॅच आम्ही शेवटच्या ओव्हरपर्यंत आणले, हे महत्वाचं आहे. आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 2 धावा. कुठला गोलंदाज येईल ऐकूया आपण एक छोटीशी धून, त्यानंतर येऊया आपण या मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीचे. काय मॅच, काय मॅच. बरेचसे काही खेळाडू असा विचार करत असतील 29 धावा वाघवेल संघ आरामात या 29 धावा करू शकतोय, कारण ती ताकद वाघवेल संघाजवळ आहे. मात्र काय गोलंदाजी गेलाय मुर्दा संघानं, प्रभावी मारा या ठिकाणी गेलाय आणि अगदी ही मॅच जी आहे शेवटच्या ओव्हर पर्यंत आणले. शॉर्ट बॉल फिरून खेळला गेलाय. त्या ठिकाणी कुठलाही फिल्डर नाहीये. बाउंड्री लाईन पूर्ण तरी कामा. चेंडू थांबणार नाहीये. सौखराना विजयी संपादन करतोय वाघबेळ मास्टर्स. अभिनंदन वाघबेळ मास्टर्स. आणि नक्कीच कौतुक मुर्दा संघाचं देखील, कारण चांगली लढत मुर्दा संघाने देखील या ठिकाणी वाघबेळ संघासोबत दिली आहे. थँक्यू. चला या सर्वात आधी आपण वळूया सन्मानाच्या दिशेनं. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय केसरीनाथजी भोईर साहेब या ठिकाणी दाखल झालेले आहेत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी यांच्या वतीनं मंडळाचे अध्यक्ष मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय केसरीनाथजी भोईर साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान हा केला जात आहे. बघा मी नेहमीच म्हणतोय आगरी कोळी समाज सामाजिक संस्था ही क्रिकेट पुरता मर्यादित नाहीये. आतापर्यंत 15 लाखाहून अधिक